दिवसांपूर्वी पनवेल महानगरपालिकेच्या मालकीचे असणारे देहरंग धरणातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गाळ माती काढण्याचे काम जोरदार चालू असताना वाहतुकीमुळे स्थानिक आदिवासी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता। त्या संदर्भात ग्रामविकास संघर्ष समितीच्या वतीने गणपत वारगडा यांनी तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांना पत्र देऊन भेट घेतली। त्यावर बेकायदेशीर माती काढणे व साठा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते। तसेच अनेक वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध होताच देहरंग धरणातील बेकायदेशीर माती काढण्याचे काम तात्काळ थांबले। परंतु वीटभट्टीकरिता बेकायदेशीर माती साठा करण्यावर महसूल खात्यांनी अद्यापही कोणतीच कारवाई केलेली दिसत नाही। त्यामुळे तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांनी बेकायदेशीर वीटभट्टीकरिता मातीचा साठा करणाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते। मात्र मातीचा साठा करणाऱ्यावर कारवाई शून्य असल्याचे समजल्याने तहसीलदार यांचा आदेश फुसका असल्याचे येथील स्थानिक नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे। एवढंच नाही तर अर्थकारणामुळे कारवाई झाली नसल्याचे देखील बोलले जाते। या संदर्भात तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क झाला नाही। तसेच महसूल अधिकारी वल्लभ मस्के यांच्याशी संपर्क साधला असता अद्याप कारवाई केली नाही, मात्र कारवाई करण्यात येईल असे सांगितले। ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।